आरक्षणाच्या अनुषंगानं सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती रवींद्र घुगे साहेब, न्यायमूर्ती संदीप मारणे साहेब आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जामदार साहेब यांच्या समोर एक सुनावणी सुरू आहे। त्या सुनावणीवेळी राज्याचे अॅडव्होकेट जनरल मिलिंद साठे साहेब यांनी राज्य शासनाच्या वतीने एक भूमिका घेतली की मराठा समाजाला सुद्धा 50% आत म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करून आरक्षण देता येईल, अशी एक अत्यंत ऐतिहासिक भूमिका त्यांनी मान्य उच्च न्यायालयाच्या समोर घेतलेली आहे। आणि ह्या गोष्टीचं फार दूरगामी परिणाम ह्या राज्याच्या समोर दिसणार आहेत, कारण आजपर्यंत कोणत्याही सरकारनं मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देता येईल अशा पद्धतीची कधीच भूमिका घेतलेली नव्हती। आणि ती ऐतिहासिक भूमिका घेण्याचं काम सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातील या सरकारनं घेतलेलं आहे। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये न्यायमूर्ती शुक्रे कमिशन नेमून मराठा समाजाला मागास ठरवलं गेलेलं होतं। ट्रिपल टेस्ट मराठा समाजाच्या पूर्ण झाल्या आणि मराठा समाजाला सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलं गेलेलं होतं। त्या गोष्टीच्या अनुषंगानं आज ही अत्यंत महत्वाची घटना घडलेली आहे। शिंदे साहेबांची आमच्या मराठा समाजाच्या वतीनं आभार मानतो, सन्माननीय सुनेत्राताईंचे आभार मानतो, दिवंगत अजितदादांचे आभार मानतो की आम्ही जे उभा केलेला लढा आहे, मराठा समाजाने उभा केलेला लढा आहे, त्याला बळ देण्याचं काम केलेलं आहे। मी सकाळी मनोज जरांगे पाटलांनाही संपर्क करायचा प्रयत्न केला होता। गेल्या 2 दिवसापासून त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे की ओबीसी मध्ये जे उपवर्गीकरण करायचे आणि मराठ्यांना त्यात आरक्षण द्यायची भूमिका सरकारनं घेतली, त्याबद्दल तुमचं मत काय? त्यावर मनोज जरांगे पाटलांना कदाचित ती केस एससी मध्ये जे काही उपवर्गीकरण सुरू आहे आणि दलित समाजामध्ये, मातंग समाज बांधव आणि बौद्ध समाजामध्ये जे काही वैचारिक संघर्ष सुरू आहे त्या अनुषंगानं त्याला घेतलं, परंतु मराठा आणि ओबीसीच्या बाबतीत हा आपल्याला वेगळ्या दृष्टीने विचार करता येईल, ती केस वेगळी आहे। आणि मनोज जरांगे पाटलांनाही हा विषय पूर्ण समजावून सांगावा म्हणून मी फोन केला होता। मागच्या काळात त्यांनी आमच्यावर टीकाही केल्या, परंतु ते सगळं विसरून समाजहितासाठी म्हणून इगो न धरता मी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केलेला आहे। आता तो कधी संपर्क होईल माहित नाही, परंतु मराठा समाजाची ह्यावर एक सकारात्मक भूमिका असली पाहिजे। आपण विद्वानांमध्ये ह्या बाबतीत चर्चा केली पाहिजे आणि 50% आत मराठ्यांना आरक्षण देण्याचा हा जो काही एक ऐतिहासिक टप्पा समोर यायची वेळ आलेली आहे, ह्या वेळेला आपण याच्यावर चांगल्या पद्धतीनं वैचारिक मंथन करून राज्य सरकारचं मनोबल वाढवण्याचंही काम करणं गरजेचं आहे। राज्यामधील जे आमचे ओबीसी समाज बांधवातील नेते मंडळी आहेत, यांच्याही काही भावना, भूमिका आहेत, या टोकदार होत्या। त्या लोकांनाही मी आवाहन करतो की आपण एकत्र कुठेतरी बसणं गरजेचं आहे आणि आपण काही तोडगे काढण्याची, काही मधला मार्ग काढण्याची आवश्यकता आहे। तुमच्या ज्या काही चिंता असतील त्या आम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि मराठा समाजाची जी काही कायदेशीर स्थिती आहे तीही तुम्ही समजून घेण्याची गरज आहे। शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आपल्या कोणत्याही समाजाला आरक्षण मागण्याचा हक्क आहे आणि ते त्या अनुषंगानं मराठ्यांचा लढा सुरू आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे। आणि राज्य सरकारनं ज्या काही सकारात्मक गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टीचं आम्ही मराठा समाजाच्या वतीनेही स्वागत करणं गरजेचं आहे। सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र, शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, वारकऱ्यांचा हा महाराष्ट्र जातीपातीत विभागून एकमेकात लढून चुकीच्या दिशेने घेऊन न जाता एक चांगलं सकारात्मक वातावरण तयार करण्याची गरज आहे। मराठा आणि ओबीसी शेकडो हजारो वर्ष एकत्र सोबत राहिलेले आहेत, गल्लीत घरं सोबत आहेत आपले, आणि त्यामुळे कुठेतरी हा वाद मिटला पाहिजे। यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे। मी ओबीसीच्या नेत्यांनाही आवाहन करतो आणि मराठ्यांच्या नेत्यांनाही आवाहन करतो की आपण ह्या बाबतीत सुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं, एक चांगल्या लेवलवर चिंतन करण्याची, विचार विनिमय करण्याची गरज आहे। धन्यवाद।